मधली पहिली स्पर्धा इथे खेळत असताना बघूया कसा रिॲक्ट होईल भूषण पाटील या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल व्हिकीचा, पहिलाच बॉल हा पंपूल केलाय, तिथे हुकचा फटका, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत एक धाव ते कंप्लीट झाली, सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगल ऑफ द मार्क. सिंगलनं आपलं खातं पाटीलनं आणि या सिंगल नंतर संघाचा श्री गणेशा होत असताना टीमच्या धावसंख्येला आता सुरुवात झालेली आहे. आता स्ट्रायकिंगला नमित पाटील. मजा येईल, एक बिग फाईट आहे कारण दोन्ही संघ अगदी बलवान आहेत, ताकदवान आहेत आणि अनेक स्पर्धा जिंकल्यात या दोन्ही टीमनं. ओहो, इथे पहा बॅटचा स्विंग अगोदर झालेला आहे, लवकर क्लोज केला आहे बॅटचा फेस नमित पाटीलनं. पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विकीची. अगदी कमी वयाचा खेळाडू पहिल्या षटकाला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा पहा बॅक ऑफ लेन, टप्पा थोडासा मागे खेचला आणि इथे पडल्यानंतर पहा थोडासा अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. इथे पुन्हा बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते विकीकडून. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत विकीनं, म्हणजे अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे विकीनं. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बिसावतोय. डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती, परंतु त्यानंतर 3 बॉल अगदी वेगवेगळ्या लेंथवरती टाकले होते विकीनं. हा बॉल याच बॉलची वाट पाहत होता, प्रतीक्षा करत होता नमित पाटील आणि त्याला उडवलाय ऑन दी अप. हा फटका लॉंग ऑन क्लिअर करणारा नमित पाटीलच्या बॅटमधून येतोय हा क्रॅकिंग षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 धावा. ओहो, खोलात टाकलाय. चांगला यॉर्करचा वापर विकीनं केलाय, सन्मान दिला, बॅकलिपला लवकर खाली आणलं आणि फक्त ढकललाय. पुश करो खुश रो, कबरला ढकललाय. सिंगल प्राप्त केली आणि या सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे कुमार 11 तुर्बे टीम बिनगडी बाद 8. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये पहिले सुरुवातीचे 4 बॉल अगदी विकीनं अप्रतिम टाकले होते. धावा खर्च केली होती फक्त एक, त्यानंतर षटकार मारला आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती सिंगल, म्हणजे 8 रन आलेत. आता ओव्हर नंबर 2 मध्ये विशाल शाह षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला नमित पाटील. पहिलाच बॉल, चांगला फटका डीप मध्ये, फ्लॅट बॅटेड स्ट्रोक, लॉंग ऑफ क्लिअर करतोय नमित पाटीलच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या धावपलकावरती लागली 14. फ्लॅट बॅटेड स्ट्रोक. पंचिंग चांगला करतो नमित पाटील, खास करून पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये याची बॅटिंग पाहणं म्हणजेच एक पर्वणी असते. बॅकफुटला जात असताना हुक करायचा होता, परंतु अंगावरती स्पर्श झाला बॉल, त्यामुळे धाव आली नाहीये. डॉट बॉल. या पहिल्या बॉलच्या तुलनेनं या बॉलला गती काढली होती, कमी गती केली होती आणि त्यामुळेच नमित पाटीलला पुन्हा एकदा बीट केलंय. डॉट बॉलचे होते सांगता. आतापर्यंत 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8च आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये बघूया नमित पाटील या षटकाला कसा रिॲक्ट होईल.
इंटेन पोझिशन आपल्याला बघावी लागेल नमित पाटीलची. पहिले 2 बॉल पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय विशाल शहानं. कारण पहिल्या बॉलच्या तुलनेने या बॉलला गती काढली होती, गती कमी केली होती, त्यामुळे बीट केलाय विशाल शहानं नमित पाटीलला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तिसरा बॉल. ओहो, चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, अप्रतिम चेंडू, बॅक ऑफ लाईन गुड लाईन स्पॉटवरती पडल्यानंतर हा बॉल बाउन्स झाला नाहीये, खाली राहून गेला. अगदी सबमरीन डिलिव्हरी, अगदी पाणबुड्यासारखी खाली होऊन गेली विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, 2 बॉल डॉट. चांगली गोलंदाजी, गती कमी, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर्स रोल्स केले होते, इनस्विंगचा वापर. पप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा आतमध्ये आला, आपल्या स्क्रीनवरती पहा दाखवला जाते याचा ॲक्शन रिप्ले. पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला, बॅकफुटला जात असताना कट करायचा होता, परंतु प्रयत्न फसला नमित पाटीलचा. पुन्हा एकदा डॉट बॉल. ओहो, इथे पुन्हा एकदा बॅक ऑफ लेन, ऑफसाईड द ऑफ स्टंप, शपलून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट केलाय. चांगली गोलंदाजी विशाल शहाकडून. कारण पहिल्या बॉलवरती षटकार मारल्यानंतर अगदी जखडून ठेवले मी म्हणेन विशाल शहानं. त्यानंतर जे 4ही चेंडू टाकले होते ते 4ही चेंडूमध्ये मिश्रण होतं, 4ही चेंडू निर्धाव टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी विशाल शहाकडून. यावेळेस पाक स्लोवर बन, ओव्हर पिच बॉल, धाव घेतली नाही आहे, कारण भूषण पाटील कुठल्याही तयारीमध्ये नव्हतात. त्याला माहिती आहे शेवटचा बॉल आहे, नेक्स्ट ओव्हरमध्ये मला स्ट्राईकवरती जायचं आहे, त्यामुळे सिंगलला त्यानं महत्त्व दिलं नाही आहे. आणि अशा पद्धतीनं डॉटबॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 8, परंतु या ओव्हरमध्ये विशाल शहानं फक्त षटकार खाला, त्यानंतर मात्र 5 चेंडू सातत्यानं त्यानं निर्धाव टाकलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 14. 4 ओव्हरची ही मॅच. किरण स्मृती घनसोली विरुद्ध कुमार 11 तुर्बे या 2 टीमच्या दरम्यान हा तगडा घमासान. पावसाळी रबर बॉल स्पर्धा तुम्ही पाहताय. मंगल स्मृती चषक 2024 पर्व 3रं, आणि या 3ऱ्या पर्वातला हा फायनल डे, सुपर संडे तुम्ही पाहताय. या स्पर्धेतला शेवटचा दिवस. विशाल शरद कोंडलकर आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल रबुंद विकेटने ऑफसाईड ऑफ स्टंप सोडून दिलाय, लिव्ह केला बॉलला, आणि त्यामुळे पंच इथे दत्ता मेहर यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये, कारण आत्तापर्यंत एक्स्ट्रा आली नव्हती, ही एक्स्ट्रा पहिल्यांदा झालेली आहे, तेही शरद कोंडलकर या गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. ओहो, इथे पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर पहा विशाल शहानं तशी गोलंदाजी केली, तशीच गोलंदाजी आता शरद कोंडलकर करतोय. भूषण पाटील बीट झाल्यानंतर तो ड्रिल करतोय की बॉल अगदी खाली राहून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. पहिला बॉल व्हाईट, त्यानंतर डॉट बॉल. ओहो, इथे ओव्हर पिच बॉल, आणि त्याला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक लांब लचक दर्जेदार षटका भूषण पाटीलच्या बॅटमधून येतोय. षटकार
4 धाबा पलून काढलेले आहेत भूषण पाटील आणि नमित पाटीलना. त्या 4 धाबा मिळतील भूषण पाटीलला आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 25 धाबा 25. 25 धाबा झालेले आहेत. बिनगडीबाद अजूनही विकेट आली नाही आहे, परंतु इकॉनॉमिकल चांगला आहे किरण स्फूर्ती घनसोली या टीमचं, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर असताना. बॅकफुटला जात असताना खूप चांगला स्क्वेअर कट, गॅप आहे, क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉल चाललाय डी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषण पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती आता धावा यायला लागलेल्या आहेत. गिअर शिफ्ट केलाय भूषण पाटीलनं. तुम्ही जास्त वेळ भूषण पाटीलला शांत ठेवू शकत नाहीये. 5 बॉल मध्ये 15 या आकड्यावरती खेळतोय भूषण पाटील. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका, फक्त सिंगल मिळेल कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आहे तिथे. आणि या सिंगलनं टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आहे 30. 2.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 30. शेवटचा बॉल या ओव्हर मधला आणि हा बॉल खेळण्यासाठी आता स्ट्रायकिंगला नमित पाटील, जो 11 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 13 धाबा आलेल्या आहेत. ओहो, इथे पहा स्कूप करायचा होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंच दत्ता मेहर यांचा इशारा होते व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 31 म्हणजे 31. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. या ओव्हरमध्ये जर विचार केला तर शरद कोंडालकरनं 2 चेंडू वाईट टाकलेत, म्हणजे 2 अतिरिक्त चेंडू टाकलेले आहेत. ओहो, चांगला सॉफ्टेड लापटेड फटका नमित पाटीलच्या बॅटमधून, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार नमित पाटीलच्या बॅटमधून. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन, परंतु या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. शरद कोंडालकरच्या ओव्हरमध्ये 23, म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती विदाउट लॉस. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये अजूनही 20 धावा आल्या, 15 ते 20 धावा, तर एक सफिशियंट स्कोर, एक फायटिंग स्कोर तयार होईल कुमार 11 तुर्बे या टीमसाठी. आणि तसंच प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतील, कारण अजूनही एकही विकेट गमावलेला नाही आहे. पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते 37 रनची, त्याच्यामध्ये 9 डॉट बॉल अशी माहिती आम्हाला आमचे स्कोरर कुशल मडवी सांगतायत. म्हणजे 9 डॉट बॉल, 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 म्हणजे 9 बॉलमध्ये 37 काढलेले आहेत. हे जर पहिलं झालं असतं तर स्कोर कुठल्या लेवलला गेला असता. किशोर शेवटचा षटक स्विंग केलाय, अगदी सॉफ्टेड हँडेडने बॅकफुटला जात असताना स्क्वेअर लेगला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, बॉल सीमारेषा पलीकडे भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय हा षटकार. भरपूर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. अखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन मात्र हा केला फटका. षटकाराने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 43. पुन्हा शॉर्ट बॉल, पुन्हा तसाच फेकून दिलाय फ्लॅट बॅटेड स्ट्रोक. जशी पहिल्या फटक्याची कार्बन कॉपीज जणू काही असा फटका खेळला भूषण पाटीलनं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय त्या झोन मध्ये आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 49 या आकड्यावरती 49. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. काउंटर अटॅक आता सुरू केलाय भूषण पाटीलनं किशोर वरती.
पहिले सुरुवातीचे 2 बॉल अगदी आखूड टप्प्याचे शॉट ऑफ प्लेन रूम दिला भूषणला, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र धाबांचा पाऊस. टीमची धावसंख्या 49. भूषण पाटील खेळतोय 8 बॉलमध्ये 28 या आकड्यावरती. पुन्हा शॉर्ट बॉल. या बॉलची ती प्रतीक्षा आहे. हा बॉल भूषण पाटीलला चांगलाच आवडतो आणि यावेळी बॉलवरती बॅकफुटला जात असताना मिड विकेटला उडवलाय बॉल सीमारेषा पलीकडे. चेंडू द्या. लागोपाठचा तिसरा षटकार. एक्झिक्युटिव्ह 4-6 4 इन रो ऑन भूषण पाटील. का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. 10 बॉलमध्ये 40 म्हणजेच काय तर 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. हल्ल कल्लोल माजवला भूषण पाटीलनं. पुन्हा बॅक टू बॅक लागोपाठचा 5वा षटकार, तोही किशोरच्या अगेन्स्ट. भूषण पाटील इज ऑन फायर नाव. चेंडू द्या. 5 बॉलमध्ये 5 षटकार असा कारनामा पूर्वी मित्रांनो याच खेळाडूनं भूषण पाटीलने केलेला आहे. 2 वेळा मला तर वाटतंय. बघूया त्या कारनामाची पुनरावृत्ती करेल का. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 6-7 67 या आकड्यावरती आणि भूषण पाटील 46 या आकड्यावरती खेळतोय. ओहो यावेळेस ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला 1 रन कंप्लीट झाली. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत आणि 2 रन ओव्हरची झाली समाप्ती. पहिला डाव इथे संपला आणि पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या कुमार 11 तुर्बे या टीमनं. 69 आणि 70 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. किरण स्फूर्ती घनसोली या टीमच्या समोर. मित्रांनो पहिला डाव तर संपले आहे, परंतु भूषण पाटीलची जर बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भूषण पाटीलसाठी. व्हॉट अ बॅटिंग. 12 बॉलमध्ये 48 धावांची एक नाबाद इनिंग या मॅच मध्ये खेळलेली आहे.